चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघात जाऊयात. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत तिथे रंगताना पाहायला मिळते. मात्र इथंच काँग्रेसच्या उमेदवाराचं पारडं अधिक जड आहे. इथले आमदार नेमके कोण असणार, संभाव्य आमदार कोण होणार, उत्सुकता आहे. पाहूयात. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय विजय वडेट्टीवार यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ पडताना दिसतेय. विजय वडेट्टीवार हे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून ब्रह्मपुरी मतदारसंघातून पुढे येत आहेत. त्यांच्या विरोधात होते भाजपचे कृष्णलाल सहारे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून विजय वडेट्टीवार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय आणि तेच पुन्हा संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत. अगदी, आणि यामागची नेमकी कारणं काय जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून. ब्रह्मपुरी हा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असल्याने या ठिकाणच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपकडून या ठिकाणी एक कृष्णा सहारे यांच्या रूपानं नवीन चेहरा उतरवण्यात आला होता. या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्याची कारणं अनेक आहेत. त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते असले तरी त्यांचा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांशी दांडगा जनसंपर्क होता, त्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम राहिली आहे. सोबतच ते राज्यातील एक त्यांचं मोठं नाव असल्यामुळे त्या लोकप्रियतेचा देखील त्यांना या ठिकाणी फायदा मिळणार आहे. तर विरोधी गटात असताना देखील मतदारसंघात त्यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला ही त्यांची जमेची बाजू राहणार आहे. तर या ठिकाणी भाजपकडून जे नवीन चेहरा उतरवण्यात आला होता कृष्णा सहारे, ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिले आहेत, परंतु त्यांचा चेहरा हा नवीन असल्यामुळे आणि एकंदरीत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात ब्रह्मपुरीतील जनतेमध्ये असलेला रोष हा या ठिकाणी भाजपला महागात पडणार असल्यामुळे या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड मानलं जात आहे.